नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज तलाठी या पदाचा जिल्हा निवड समिती चंद्रपूरचा आज आपण एक प्रिव्हियस इयर पेपर बघणार आहोत. हा 1 सप्टेंबर 2013ला झालेला. जसे जसे आपल्याकडे अवेलेबल क्वेश्चन पेपर होत जातील तसे आपण तलाठीचे क्वेश्चन पेपर जे PYQ आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण तलाठीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये फक्त मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय घेणार नाही आहोत, कारण ते सोडवण्यासाठी बराच वेळ लागतो आणि काही लिमिटेशन्स असतात आणि स्क्रीन रेकॉर्डरवरती ते घेणं थोडंसं अशक्य जातं. त्यामुळे तो विषय सोडून बाकीचे सगळे विषय आज आपण डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नापासून. साधारण इतिहासाचा पहिला प्रश्न आहे आणि विचारले की शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेतकऱ्यांचा असूड हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. महात्मा फुलेंच्या ग्रंथाचं नाव शेतकऱ्यांचा असूड आहे. त्यानंतर सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर सव्यापसव्य म्हणजे एखादं काम जे महत्त्वाचं नसतं किंवा एखाद्या व्यक्तीला ते काम करण्याची गरज नसते तरी देखील तो व्यक्ती तिथे मध्ये त्या गोष्टीसाठी करत असतो, त्यालाच नसती उठा ठेव असं आपण म्हणतो. त्यामुळे दुसऱ्याचं उत्तर ब आहे. दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. दगडावरची रेघ आपल्याला माहिती आहे की खरे ठरणारे भविष्य. दगडावरची रेघ, काळ्या दगडावरची रेघ असणे म्हणजे एखादी गोष्ट भविष्यात जी घडणार आहे ती 100% घडू शकते किंवा घडण्याचे खूप दाट चान्सेस आहेत. त्याला आपण काय म्हणतो? दगडावरची रेघ. बादरायण संबंध म्हणजे काय? तर दुरान्वयाने संबंध असणे. बादरायण संबंध म्हणजे दुरान्वय, त्याच्यामुळे जो संबंध निर्माण होतो त्याला बादरायण संबंध असं म्हणतात. त्यानंतर 5, मी आता व्यायाम करत आहे. मी आता व्यायाम करत आहे याचा काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहेत. काळ कुठला असेल? करत आहे. करीत आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे आणि ही क्रिया आत्ता करीत आहे याचा अर्थ वर्तमानात आहे. त्यामुळे 5चं उत्तर क, चालू वर्तमान काळ. भरवशेच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ काय? अतिशय सोपी म्हण परत एकदा आहे. 6, तर खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा. ब हे याचं उत्तर आहे. भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे भरवशाची म्हस होती आणि तिनं काय केलं? टोनगा दिला. म्हणजेच तिच्या पोटी रेडा जन्माला आला आणि रेड्याला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू नसते, तर म्हणून खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा होणे. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा कोण? तर दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा. 7चं उत्तर 3 आहे. 8, झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? तर झाडे या शब्दाचे मूळ रूप जर आपण लक्षात घेतलं तर त्याचं लिंग जे आहे ते आहे उभयलिंग. वसुंधरा, मही, अवनी, धरित्री ही टिंबटिंब यांची नावे आहेत. तर वसुंधरा, मही, अवनी आणि धरित्री ही पृथ्वीची संबोधने आहेत. 9चं क असं उत्तर असेल. 10, टिंबटिंब या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. तर कुठला प्रयोग आहे की कर्ता बदलला की क्रियापद बदलतं? तर आपल्याला माहिती आहे की कर्त्याचा लिंग, वचन आणि पुरुष जर बदलला आपण, तर त्याप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. आणि जर कर्माप्रमाणे हे बदलत असेल क्रियापद तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि जर कर्ता आणि कर्म दोघांमुळे पण जर बदलत नसेल तर त्याला आपण भाव्य प्रयोग म्हणतो. हा 2013चा क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, त्याच्यामुळं थोडीशी काठिण्य पातळी साधी वाटू शकते तुम्हाला, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केल्यामुळे एखादा दुसरा जरी त्यातला रिपीट झाला तरी आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि एक्झामचा पॅटर्न कळायला प्रिव्हियस इयर पेपर हे खूप महत्त्वाचे असतात. सो पुढचा प्रश्न बघा, 11वा. 11वा प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिल्या आहेत? तर राम गणेश गडकरी यांनी केशवसुत या नावाने कविता लिहिल्या आहेत त्यांच्या. तर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्याय निवडा. तर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत असतं त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो स्वगत. नाटकाच्या प्रारंभीला जे सुरुवात नाटकाची होते त्याला आपण स्वगत म्हणत असतो. अनुज या मराठी शब्दाचा अर्थ काय आहे? अनुज आणि अग्रज हे 2 मराठी शब्द आहेत आणि हे विरुद्धार्थी आहेत. तर अनुज म्हणजे नंतर जन्मलेला आणि अग्रज म्हणजे पहिल्यांदा जन्मलेला असा अर्थ असतो त्याचा. अग्रज म्हणजे अग्र म्हणजे सुरुवात, म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे मोठा भाऊ अग्रज असतो आणि अनुज हा छोटा भाऊ म्हणजे नंतर जन्मलेला असतो. त्यानंतर 14,
मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ कोणता? तर या वाक्याचा काळ वाचले हा इतिहास काळ, इतिहासातलं वाक्य आहे म्हणून याला साधा भूतकाळ असं आपण म्हणतो. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे काय असतं? पाक्षिक असतं. त्यानंतर खाली मॅथ्सचे क्वेश्चन 16पासून चालू झालेले आहेत, तर ते आपण स्किप करणार आहोत. तुमच्या कमेंटची वाट बघतो. जर तुम्ही कमेंट त्याप्रमाणे दिल्या की मॅथ्स ही घ्या, तर मॅथ्ससाठी आपण एक सेपरेट लेक्चर ह्या प्रत्येक क्वेश्चन पेपरसाठी घेणार आहोत. तर बघा, 40पर्यंत साधारण मॅथ्सचेच क्वेश्चन आहेत आणि 40 नंतर आपला GS चालू झाला आहे. खाली त्याच्यानंतर इंग्लिश असेल, तर आपण तेही क्वेश्चन सगळे आज टॅकल करणार आहोत. तर 41वा क्वेश्चन, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या किती? आता मित्रांनो, हा क्वेश्चन अशा पद्धतीने आला आहे, त्यामुळे आपल्याला साधारण जिल्हे जे आहेत आपले 36 जिल्हे, साधारण तालुके तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा 10पेक्षा जास्त कोणत्या जिल्ह्यात आहेत, 15पेक्षा जास्त कोणत्या जिल्ह्यात आहेत, किमान हा तरी अंदाज माहिती पाहिजे. आता चंद्रपूरचा हा पेपर होता, चंद्रपूर जिल्ह्यासाठीचं, त्यामुळे चंद्रपूरचे तालुके माहिती असणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं होतं. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी प्रिपरेशन करता त्या जिल्ह्यात जिल्हा निवड समिती पेपर काढत होती पहिल्यांदा. आता माहीत नाही आहे आता काय होईल, जिल्ह्याकडे असेल की MPSC कंडक्ट करेल एक्झाम. त्यामुळे जर तसं असेल तर त्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. 41चं उत्तर आहे 1. तर चंद्रपूरमध्ये किती आहेत? 15 तालुके आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी ठरवते? तर चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे आहेत, यांची सीमारेषा ठरवणारी जी नदी आहे ती वैनगंगा नदी आहे. वैनगंगा काय करते? चंद्रपूरला आणि गडचिरोलीला डिवाईड करते. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन चंद्रपूरमधनं कुठला निर्माण झाला जिल्हा? तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, चंद्रपूरमधनं कुठला निर्माण झाला? या ठिकाणी आणि ॲन्सर की दिलेली आहे, तर याच्यात त्यांनी ड उत्तर दिलं आहे, पण ते उत्तर चुकीचं आहे. 43 ड त्यांनी गोंदिया दिला आहे, तर चंद्रपूरमधनं गडचिरोली झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला ॲन्सर की दाखवतो मी. 43 ड या ठिकाणी 43चं त्यांनी ड हे उत्तर दिलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. 43चं उत्तर ड येत नाही आहे. चंद्रपूरमधनं जो जिल्हा निर्माण झाला आहे तर तो जिल्हा हा गोंदिया नसून तो गडचिरोली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा आपण बघितला की गडचिरोली आहे, तो गोंदिया नाही. या ठिकाणी आयोगानं चुकीचं आन्सर दिलेलं आहे, निवड समितीनं. महाराष्ट्रात टिंबटिंब प्रशासकीय महसूल विभाग आहेत, तर महाराष्ट्रात किती आहेत? तर 5 प्रशासकीय महसूल विभाग आहेत. 2013चा हा क्वेश्चन पेपर आहे. तर प्रशासकीय आणि प्रादेशिक मध्ये थोडासा फरक असतो. तर प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग एकदा करून घ्या. 45 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला? ठीक आहे, 45च्या क्वेश्चनच्या आधी 44वा जो क्वेश्चन आहे त्यात आपण प्रशासकीय किंवा महसूल विभाग बघितले. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रशासकीय बघितले आपण, प्रादेशिक विभाग किती आहेत? खाली कमेंटमध्ये कोण सांगू शकते का? तर कमेंट करू शकता तुम्ही. 45मध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातला हा कुठे? तर हा प्रवरानगरला झाला. तर पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातला प्रवरानगर हे कुठं आहे? लोणी, अहमदनगरमध्ये येतं हे. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्या जिल्ह्याची एक्झाम आहे त्याच जिल्ह्यात आहे, म्हणजे चंद्रपूरमध्ये आहे. महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजे 2013चे उपमुख्यमंत्री कोण होते? तर त्यावेळी अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि सध्या देखील उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात स्त्री व पुरुष प्रमाण प्रति 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत? बघा, सेक्स रेशोवरती देखील प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर 961 एवढं प्रमाण आहे. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख कोण असतात? तर महसूल जे प्रशासन असतं कोणाच्या अंडर कार्य करतात? तर ते जिल्हाधिकारी यांच्या अंडर काम करत असतं. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात? तर किमान किती वेळा? तर वर्षातून किमान 6 वेळा या ग्रामसभेच्या बैठका ह्या घ्यायला पाहिजेत. भारताच्या घटना समितीचे प्रमुख कोण होते? भारताच्या घटना समितीचे प्रमुख होते राजेंद्र प्रसाद
अतिशय सोपा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर. तर एव्हरेस्ट हे भारतातलं उंच शिखर पर्वत आहे का, हा प्रश्न आहे. तर एव्हरेस्ट भारतात नाही. कांचनगंगा हे सर्वात उंच शिखर आहे. एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे. पण हिमालयातलंच उंच पर्वत आहे. हिमालयातलं सर्वात उंच एव्हरेस्ट असेल आणि भारतातलं हिमालयातला उंच किंवा भारताच्या हद्दीत असलेल्या हिमालयातला उंच पर्वत तर कांचनगंगा. K2. सुभाषचंद्र बोस यांनी टिंबटिंबची स्थापना केली. कोणत्या समाजाची किंवा कोणत्या फौजेची किंवा कोणत्या पार्टीची स्थापना केली, तर 53 उत्तर आहे. आझाद हिंद फौजची स्थापना त्यांनी केलेली आहे. वंदे मातरम हे राष्ट्रगीत कुणी लिहिलं, तर वंदे मातरम हे राष्ट्रगीत जे आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तलाठ्याच्या कार्यालयास टिंबटिंब असे म्हणतात. हे माहिती पाहिजे ज्यांना तलाठी व्हायचे. सजा असे म्हणतात. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. तर जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. जिल्हाधिकाऱ्यापासूनच प्रशासनाला जिल्ह्याच्या सुरुवात होते. 57 आहे, दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना सहकार्य संघटना म्हणजेच काय, तर मराठीत साऊथ एशियन रिजनल कॉपरेशन असं काहीतरी त्याचा लॉंग फॉर्म होतो, सार्क. आणि त्याचा SAARC. 57 उत्तर 2 आहे. 57 ब उत्तर आहे. 58 बघूया आपण. 58मध्ये मित्रांनो 14 नोव्हेंबर टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो. तर 14 नोव्हेंबर हा बालक दिन किंवा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ऑगस्ट हा दिन काय म्हणून साजरा केला जातो, तर 1 ऑगस्ट हा दिन महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही महसूल डिपार्टमेंटमध्ये जाणार आहात म्हणून महसूलवरती हा प्रश्न विचारलेला आहे. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी टिंबटिंब असतो. तर झेडपीचा प्रमुख कोण असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला, तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो आहे तो डार्विन यांनी मांडलेला आहे. प्रश्न हे 13चा पेपर असल्यामुळे अतिशय सोपे आहेत प्रश्न. पण मित्रांनो, एखादा जरी ह्यातनं आपल्याला बाईट मिळाला तर येणाऱ्या परीक्षेसाठी तलाठीच्या सरकारने सांगितलेलं आहे की 2022मध्ये परीक्षा आम्ही घेऊ. पण बघूयात आपण, चान्सेस तर आहेत परीक्षा घेण्याचे. जेव्हा परीक्षा होतील, ॲड येईल तेव्हाच करा. पण तोपर्यंत आपण तयारी करत राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एक PYQ पेपर आपण संपत जाऊया आणि येणाऱ्या परीक्षेला त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. 62 बघा, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही, तर कर्करोग हा संसर्गजन्य नाही आहे. पण क्षयरोग, इन्फ्लुएन्झा हे संसर्गजन्य रोग आहेत. हळूहळू होत जाणाऱ्या बदलाला काय म्हणतात, उत्क्रांती म्हणतात की क्रांती. सुधारणा आणि प्रतिक्रांती तर येणार नाही मित्रांनो. तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू होत जाणारे बदल आणि अचानक होणारा बदल हा जो असतो तो क्रांती असतो. 1857ची क्रांती. आणि उत्क्रांती म्हणजे मानवामध्ये जे बदल घडत आहेत, सॅपियनपर्यंतचे, माकडापासून सॅपियनपर्यंतचे, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. खालीलपैकी टिंबटिंब हा पक्षी वर्गातील प्राणी सस्तन आहे. हा पक्षी आहे तरी देखील सस्तन प्राणी आहे. सस्तन म्हणजे जो अंडी घालत नाही, सस्तन स्तनासहित सस्तन असं त्याला म्हणतो आपण, जो डायरेक्ट पिलांना जन्म देतो. तर 64 याचं जे उत्तर आहे तर ड आहे, वटवाघूळ. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे, तर आरोग्याशी संबंधित आहे. आपल्याला माहीत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो, तर विद्युत बल्बमध्ये या ठिकाणी दिलेलाच नाही आहे. हायड्रोजन नसतो, नायट्रोजन नसतो, ऑक्सिजन नसतो. तर विद्युत बल्बमध्ये आर्गॉन हा वायू असतो. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय हॅव बीन लिव्हिंग हेअर. तर आय हॅव बीन लिव्हिंग जर अशा पद्धतीचं हॅव बीन प्लस पुढच्या व्हर्बला ING जर प्रत्यय असेल तर त्याच्यापुढं नेहमी लक्षात ठेवा सिन्स हेच येत असतं. आय हॅव बीन लिव्हिंग सिन्सचा अर्थ की एका ठराविक काळाला घटना सुरू झाली. आय हॅव बीन लिव्हिंग हेअर, मी इथे राहतो आहे कधीपासून, 1972 ही घटना सुरुवात झालेली आहे 72ला आणि तेव्हापासून तो इथं राहत आलेला आहे. त्यामुळे सिन्स हा नेहमी आय हॅव बीन लिव्हिंग अशी रचना असेल वाक्याची तर सिन्स हेच त्या ठिकाणी काय तर प्रपोजिशन येत असतं. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. रिफ्रेन नंतर काय येईल, रिफ्रेन ऑफ येईल, रिफ्रेन फ्रॉम येईल. तर हा फ्रेझल व्हर्ब आहे.
तर फ्रेज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. रिफ्रेन नंतर काय येतं, तर 68 याचं उत्तर आहे बी. रिफ्रेन नंतर नेहमी फ्रॉम येतं. रिफ्रेन फ्रॉम, अफ्रेड ऑफ. त्यानंतर ही टूक ॲडव्हान्टेज डॅश डॅश ऑफ माय इग्नोरन्स बाय ॲट. काय येईल, तो मी इग्नोर करतोय म्हणून तो त्याचा ॲडव्हान्टेज घेतोय. तर 69 याचं उत्तर आहे मित्रांनो ऑफ माय इग्नोरन्स, ॲडव्हान्टेज ऑफ माय इग्नोरन्स. आय कॅनॉट डॅश डॅश युअर इन्व्हिटेशन. आय कॅनॉट ॲक्सेप्ट प्रेझेंट नॉफ दिस. काय येईल, ॲक्सेप्ट. मी तुझं ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणजे बी येईल. मी स्वीकारू शकत नाही इन्व्हिटेशन. दिस इज अ ब्रिज ऑन द रिव्हर, ओव्हर द रिव्हर, टू द रिव्हर की अबव द रिव्हर. म्हणजे ब्रिज रिव्हरच्या वरती आहे तर ऑन येईल की ओव्हर येईल. तर 71चं उत्तर आहे ए, ऑन द रिव्हर, रिव्हरच्या वरती आहे. करेक्ट मिनिंग ऑफ पोलाईट इज. पोलाईटचं खरं मिनिंग काय असतं, कोर्टियस. रूड, अँग्री हे त्याचे विरुद्धार्थी शब्द झाले. तर कोर्टियस म्हणजे प्रामाणिक, पोलाईट. 73 दॅट इज डॅश डॅश इंटरेस्टिंग बुक. दॅट इज द इंटरेस्टिंग बुक, अ इंटरेस्टिंग बुक की ॲन इंटरेस्टिंग बुक. तर 73चं उत्तर ॲन इंटरेस्टिंग आहे. AEIOU जर असेल, इंटरेस्टिंगमध्ये आय आहे, हे जर स्वर असतील तर त्याच्या आधी ॲन आपण वापरतो. 74 ही केम डॅश डॅश होम लेट नाईट. ही केम टू होम, ॲट होम की इन होम येईल. तो घरी मध्यरात्री आला किंवा उशिरा आला. तर याचं उत्तर काहीच नाही आहे. होमच्या आधी कुठलंही प्रिपोजिशन आर्टिकल आपण लावत नाही, प्रिपोजिशन लावत नाही. ही केम होम लेट नाईट असं सिम्पली हे वाक्य येईल. अँटोनिम फॉर अबंडन्स इज. अबंडन्स म्हणजे मुबलक किंवा पुष्कळ प्रमाणात असणं. त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे तर स्कॅरसिटी. स्कॅरसिटी म्हणजे कमतरता किंवा दुर्भिक्ष किंवा दुर्मिळ गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो, स्कॅरसिटी म्हणतो. अँटोनिम फॉर फेरोसियस. फेरोशियसचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आहे जेंटल. आणि मग त्याचा समानार्थी शब्द काय, फेरोशियसचा डेंजरस, डिसेप्टिव्ह, विकेड. हे जे आहे ते त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर त्याचा विरुद्धार्थी जेंटल म्हणजे चांगला आणि फेरोशियस म्हणजे डेंजरस अशा अर्थानं होतं. करेक्ट मिनिंग फॉर ब्रेड अँड बटर. करेक्ट मिनिंग या ठिकाणी ओळखायचं. ब्रेड अँड बटरला करेक्ट मिनिंग काय आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, 77 त्याचं उत्तर आहे बी, लाईव्हलीहूड. ब्रेड अँड बटर, लाईव्हलीहूड. ए पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेप्ट. म्हणजे ज्या माणसाकडं त्याचं कर्ज चुकवण्यासाठी अजिबात पैसे नाही आहेत त्याला काय म्हणायचं, कर्जबाजारी म्हणजे इनसॉल्वंट. कर्जबाजारी, दिवाळखोर किंवा नादार असं आपण त्याला म्हणतो मराठीत. 78चं सी उत्तर असेल. वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. जो खूप लँग्वेजेस बोलू शकतो अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो ए लिंग्विस्ट. टू रूट आउट अँड इव्हिल. तर इव्हिल जे आहे, जे वाईट आहे ते रूट आउट करून टाकायचं, फेकून द्यायचं, इरॅडिकेट करायचं. तर त्याला आपण काय म्हणतो, इरॅडिकेट म्हणजे काढून टाकायचं, त्याचा समूळ नाश करायचा. करेक्ट सिनोनिम समानार्थी शब्द ॲक्सेसरी. जशी आपण मोबाईलला ॲक्सेसरी वापरतो, म्हणजे मोबाईलचं जर कवर असेल तर त्याला आपण ॲक्सेसरी म्हणतो. मोबाईलचा चार्जर असेल, ॲक्सेसरी म्हणजे मोबाईलसोबत येणाऱ्या ॲडिशनल गोष्टी. 81चं सी ऑप्शन. 82 आहे द प्लुरल ऑफ वर्ड गुज म्हणजे त्याचं समानार्थी प्लुरल आपल्याला बनवायचं आहे. हा एकवचन आहे गुज, तर गुजचं काय होतं, गीज. त्यामुळे 82चं काय येईल, सी येईल. 83 द अपोजिट जेंडर ऑफ द वर्ड नेफ्यू. नेफ्यूचं विरुद्धार्थी काय होतं जेंडर, तर नीस होतं. ओके, पुतणा, पुतणी. त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्स ऑफ वर्ड टू राईट इज. साधा पास्ट करायचा आपल्याला. टू राईटला आपण काय म्हणतो, रोट म्हणतो. 84 बी. 85 द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. आता इथं इज रिव्हॉल्विंग, रिव्हॉल्व काय येणार नाही, तर अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ जे असतं ते नेहमी साध्या वर्तमान काळात येतं. द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. त्यानंतर
पुढचा प्रश्न आहे असंबंध वस्तू या ठिकाणी ओळखायचं आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर व मूल ह्यातलं मूल हे जे आहे या ठिकाणी आपल्याला साईडला काढता येईल. गाय, झाड, कुत्रा, गाय आणि टेबल. झाड, कुत्रा, गाय आणि टेबल. तर टेबल का ही निर्जीव वस्तू आहे टेबल. 88वा प्रश्न आहे रेडियम, थोरियम, सोडियम आणि पोलोनियम. तर पोलोनियम हे आपण साईडला काढू शकतो. त्यानंतर पुढचा गणिताचा क्वेश्चन आहे. त्याच्या पुढे 90वा क्वेश्चन बघा. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमद खान. 90चं ब यायला पाहिजे. 91 हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. प्रोग्राम व डाटा तात्पुरता संगणकात साठवून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो. तर CD चा उपयोग होतो. रॅम रोमचा उपयोग होत नाही. साठवून ठेवण्यासाठी 91 जे आहे ते CDचा उपयोग होतो. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आपल्याला माहीत आहे ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे. जसा भारतरत्न आहे तसा साहित्य क्षेत्रातलं ज्ञानपीठ आहे. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधीपासून 1 मे 1962 हे यायलाच पाहिजे प्रत्येकाला. 93चा क. 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहेत. तर 1 रुपयाच्या चलनी नोटा हे RBI आणू शकते. 1 रुपयाच्या संदर्भातचा अधिकार RBIचा आहे. पाण्याची घनता किती अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते. तर ती 4 अंश सेल्सिअसला. आणि 4 अंशपासून कमी कमी व्हायला लागलं की परत घनता ही त्याची कमी कमी होत जाते. ह्याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. पाण्याचे असंगत आचरण. चला पुढे. 96 ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही. ध्वनी कशातनं पुढंच जात नाही हो. तर 96चं उत्तर आहे 4 निर्वात जागा. निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम. ज्या ठिकाणी वायू, द्रव, स्थायू काहीही नसतं, जिथं हवाही नसते, काहीच नसतं, अशा ठिकाणी निर्वात जागा असते. त्या निर्वात जागेतनं ध्वनी आरपार जाऊ शकत नाही. कारण ध्वनीला प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग ते स्थायू असू दे, द्रव असू दे किंवा वायू असू दे, तरच ध्वनीचं प्रसारण होतं. पण आता प्रकाशाचं प्रसारण होऊ शकतं का. तर होऊ शकतं. कारण प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नसते. ते कुठल्याही माध्यमातून निर्वात असू दे किंवा कुठल्याही माध्यमातून ते आरपार होऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 97 8 मार्च काय आहे. 8 मार्च हे देखील तुम्हाला माहीतच असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्यानंतर बल मोजण्याचे एकक कुठले आहे. बल कशामध्ये मोजलं जातं. तर न्यूटनमध्ये आपण काय म्हणतो बल, फोर्स. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. 2013चे प्रणव मुखर्जी आहेत. आणि आत्ताचे रामनाथ कोविंद आहेत, हे माहीतच असेल. सरांनी मनसोक्त हसावे या वाक्यातला प्रयोग कोणता. तर 100 भावी प्रयोग. जर मित्रांनो भावी प्रयोगाची एक छटा असते की जर क्रियापद यातलं हसावे आहे, जर क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी असेल, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी क्रियापद असेल तर त्याचा भावी प्रयोग होत असतो. हा बराच विद्यार्थ्यांना कदाचित अतिशय सोपा पेपर वाटला असेल. त्यांना वाटलं असेल की काय हे एवढं सोपं. तर म्हणजे आम्ही MPSCत आल्या किंवा अभ्यास करायच्या वेळीच आम्ही एवढे सोपे क्वेश्चन पेपर सोडत होतो. पण असं नाही आहे. मेरिट देखील त्या मनानं खूप हाय लागत असतं. अगदी अर्ध्या मार्कावर एका मार्कावर बरीच मुलं, हजार मुलं असतात. त्यामुळं आपल्याला पूर्ण रेसच्या पुढं राहायचं असेल तर आपल्याला PYQ बघणं हे खूप गरजेचं आहे. सिलेबस आणि PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे जर सोबत नसतील तर कितीही अभ्यास असला तुमचा तरी तुम्हाला पॅटर्नच माहीत नसेल तर आपण फेल होतो. त्यामुळं PYQ आपण सगळे बघणे गरजेचं आहे. आपल्या चॅनलवरती आपण मॅक्सिमम PYQ या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर तुमच्या काही कमेंट असतील, काही का असू देत कमेंट, तलाठी संदर्भात, पेपर संदर्भात किंवा इतर कुठल्या विषयांसंदर्भात काय असतील तर कमेंट करायला विसरू नका. आणि येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास कंटिन्यूस करत राहा. परीक्षा कधी ना कधी होईलच. यावर्षी होण्याची शक्यता खूप दाट आहे. आपण बघूया, झाली तर बेस्टच. आणि आपण कंटिन्यूस आपल्यामध्ये सुधारणा करत राहू. एक क्वेश्चन पेपर सोडवत राहू. अडचणी काय असतील तर नक्की कमेंट करा. लेक्चर आवडलं तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. सांगा काय सुधारणा गरजेच्या आहेत त्या आपण करूया. धन्यवाद.